लोकांनी पळून जायचं. तुम्हाला ट्रेनचं तिकीट मिळालेलं नाही. तुम्हाला ट्रेनचं तिकीट मिळालेलं नाही. अरे वा, सगळ्यांनी टाळ्या वाजवा जोरात. ट्रेनचं तिकीट सर्वांना मिळालेलं आहे, परंतु तुम्ही काय केलं पहिलं, त्याच्यावर एका सीटवर 2-2 जण जाऊन बसले. आणि मला सांगायचं हेच आहे तुम्हाला की ट्रेनमध्ये एका सीटवर 4-4 लोकांनी बसायचं नाही. जितक्या लोकांचं सीट असतं तेवढ्या सीटावर जाऊन आपण बसायचं आहे. कोणाच्या सीटवर आपण आपला हक्क दाखवू शकत नाही. कळालं का? समजलं? आता एक चेअर आहे ना, एक रिकामी खुर्ची आहे. तुम्हाला माहिती आहे ट्रेनमध्ये सीट असतात, परंतु आपल्या शाळेमध्ये सीट नाही, आपण चेअरचा उपयोग केला आहे. ठीक आहे, लक्षात आलंय तुम्हाला? अरे रिझर्वेशन सीट, साईशाला सीटच मिळाली नाही. क्या बात आहे. लावण्या तुम्ही ट्रिपला जाऊ शकत नाही, आणि साईशा तुम्ही पण ट्रिपला जाऊ शकत नाही, कारण तुम्हाला सीट मिळालेली नाही. तुम्ही त्यांना मांडीवर घेणार का? जसं आपण ऍडजस्टमेंट करतो, बसमध्ये खूप गर्दी असली ना, 2 सीटाची बस असते, पण आपण काय करतो, 2 सीटरच्या बसवर 3रं जण ऍडजस्ट करतो ना, आणि जर छोटंसं असेल तर 4थी आणखीन एक स्टेपनी पण बसवतो. हो की नाही? म्हणजे तुम्हाला खेळ आवडला का? सर्वांना जागा मिळाली का ट्रेनमध्ये? सर्वांना मिळाली नाही, 2 जणींना मिळाली नाही. चला कोण ऍडजस्ट करतं बघू बरं आपण. चला तनिष्का घेऊन बसेल. तनिष्का, फक्त सीट मोडणार नाही याची काळजी घ्यायची मात्र आपण. हा ठीक आहे, सीट आपलं. वा वा, क्या बात आहे. ताली. राधिकासाठी सुद्धा जोरात क्लॅपिंग. तिने आपली सीट शेअर केली आहे. मला म्हणायचं एवढंच आहे की आपल्याला जर कठीण परिस्थिती असेल, कार्य कोणते असो, जर एखाद्याला गरज पडत असेल तर आपण त्याला काय केलेली पाहिजे, मदतीचा हात दिला पाहिजे. तर सगळ्यांनी आपल्या हात एकमेकांना तुम्ही कोऑपरेट करणार. मग तुमच्या हातामध्ये हात पाहिजे सगळ्यांचे. मला दिसतंय का? सगळ्यांनी हात धरायचे आपले. तुम्ही सगळ्यांना एकमेकांना कोऑपरेट करणार. कोणी पडलं तर हसणार का? तुमची मैत्री नाहीये? तुमची मैत्री आहे का? अरे वा वा, क्या बात आहे. अरे वा वा, छान 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 छान. काय दोस्ती आहे ये दोस्ती. छान आहे. म्हणजे मला तुम्हाला आवाज कमी करा. मला तुम्हाला सांगायचं हेच आहे की आपण कधीही कोणत्याही ठिकाणी काही परिस्थिती असली तरी आपण एकमेकांना सहकार्य, मदत केली पाहिजे. ती बस असो, रेल्वे स्टेशन असो, किंवा रस्त्यावर आपली चालताना कोणाला आपली मदत लागली असो, आपण प्रत्येकाला काय केली पाहिजे, मदत केली पाहिजे.
जसं तनिष्काने आपल्या मैत्रिणीला उभं राहू दिलं नाही गाडीमध्ये, तिने लगेच तिच्या मांडीवर घेऊन बसली, पण तिला जागा दिली. आणि राधिकाने पण काय केलं, तिच्या मैत्रिणीला उभं राहू दिलं का नाही.